Welcome back, my dear students and my dear viewers to my special initiative Latest Learn English. तर आजच्या या सेशनमध्ये माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण YOU या सर्वनामाचा मराठीत कसा वेगवेगळा अर्थ काढला जातो त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. Here we are going to learn a few meanings which can be taken out of this pronoun you in मराठीमध्ये कसे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ शकतात त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. YOU म्हणजे तू. एका व्यक्तीला म्हणतो आपण, एका व्यक्तीला म्हणतो तू जबाबदार आहेस, यू. आणि अनेक व्यक्ती असतील त्याला एकपेक्षा जास्त तुम्ही जबाबदार आहात, यू आर रिस्पॉन्सिबल आपण म्हणतो. म्हणजे यूचा अर्थ एकट्या व्यक्तीलाही होऊ शकतो आणि अनेक वचनी व्यक्तीलासुद्धा होऊ शकतो, तू आणि तुम्ही. तर यूचा अर्थ होतो तू, दुसरा अर्थ होतो तुम्ही. परंतु आज आपण शिकणार आहोत तुला आहे, तुम्हाला आहे. स्पोकन इंग्लिशमध्ये बरं आपण वेगवेगळी याच्या सहाय्याने वेगवेगळी वाक्य कशी करू शकतो. हाऊ कॅन वी फॉर्म डिफरंट सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ दिस सेंटेन्स फॉर्मॅट यू हॅव. आता मराठीमध्ये तुला आहे आपण म्हणतो, तुला म्हणजे एकट्या व्यक्तीला, सिंगल पर्सनला आपण म्हणतो यू हॅव, तुला आहे. मग त्याला काही असू शकतं. तुला आहे, यू हॅव अ प्रॉब्लेम, तुला अडचण आहे, तुला समस्या आहे, तुला यू हॅव अ प्रॉब्लेम. एका व्यक्तीला तुझ्यापाशी आहे, तुझ्यापाशी आहे, यू हॅव अ पेन, तुझ्यापाशी पेन आहे, यू हॅव अ पेन. तुझ्याकडे कार आहे, यू हॅव अ नाईस कार, यू हॅव अ नाईस कार, यू हॅव अ नाईस कार. एका व्यक्तीला म्हणतो आहे, लक्षात ठेवा. तो तुमचा मित्र असू शकतो का मैत्रिणी असू शकते. यू हॅव. आता तुझ्याकडे नाईस कार, यू हॅव अ नाईस कार. परंतु एकपेक्षा अनेक व्यक्ती असतील, 1 2 3 4 5 हजारो असतील, 5 असतील, 10 असतील, 100 असतील. एकपेक्षा अनेक व्यक्ती असतील त्याला म्हणतो तुम्हाला, तुमच्याकडं. मग त्याच्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. यू हॅव अ प्रॉब्लेम म्हणू शकतो, तुम्हाला प्रॉब्लेम आहे. पण यू हॅव प्रॉब्लेम्स, तुम्हाला समस्या आहेत. अनेक वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम्स नाही, फक्त प्रॉब्लेम्स. यू हॅव प्रॉब्लेम्स अनेक वचनी, तुम्हाला समस्या आहेत. आपण तुमच्याजवळ पेन्स आहेत, यू हॅव पेन्स, यू गॉट द पेन्स. तुमच्याकडे पेन्स आहेत, पेन्स नाही, फक्त पेन्स. कारण अनेक वचनी नामासमोर ए किंवा ॲन या आर्टिकलचा वापर केला जात नाही. यू हॅव पेन्स, तुमच्याकडे पेन आहेत, पेनी आहेत. तुमच्यापाशी यू हॅव नाईस कार्स, यू गॉट नाईस कार्स. तुमच्याकडे सुंदर कार्स आहेत, जीपी आहेत, आपल्या भाषेत जीप्स आहेत. यू हॅव नाईस कार्स. तुमच्याकडे आहेत, यू हॅव नाईस कार्स, यू हॅव नाईस बुक्स. तुमच्याकडे सुंदर पुस्तकं आहेत. म्हणजे तुला आणि तुम्हाला आहेत अशी 2 अर्थ या YOU हॅवच्या साह्याने आपण वर्तमान काळात, बरं लक्षात ठेवा, तुमच्याकडे, तुझ्याकडे असं म्हणण्यासाठी त्याचे आपण अर्थ काढू शकतो. म्हणजे YOUचा अर्थ होतो तू किंवा तुम्ही, दोन्ही अर्थाने वापरू शकतो. तू म्हणजे एकट्या व्यक्तीला, तुम्हाला म्हणजे अनेक वचनी व्यक्तीला. अनेकदा आपण दैनंदिन व्यवहार आधाराने सुद्धा म्हणतो तुम्हाला एक मुलगा आहे, यू हॅव अ सन. एखाद्या व्यक्तीला म्हणू शकतो. तर या ठिकाणी आज आपण YOU या एकट्याच सर्वनामाचे वेगवेगळे मराठीतील अर्थ कसे काढावायचे आणि त्याची वेगवेगळी वाक्य कशी करायची यू हॅवच्या साह्याने ते पाहिलेलं आहेत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग विथ मी. हॅव अ नाईस डे. थँक्यू वन्स अगेन.